नाही क्रॉस धारावीचा क्रॉस रोडचा राजा म्हणून सांगा बघा. आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. पण खूप 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 धारावीचा वर्धविनायक खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. आणि बॅलेन्स तर खूप सुंदर आणि प्रभाळना खूप सुंदर. मित्रांनो धारावीचा मोर्या बाप्पाची मूर्तीच तेवढी पण खूप सुंदर. गल्ली बघा गल्ली बघा केवढीशी आहे. आणि या गल्लीतून बाप्पाची मूर्ती आली बघा. भारी वाटली बाप्पाची मूर्ती. अजून जवळच अजूनच खूप तुमचं सगळं तेच मित्र 0 जरा तारीख 19 ऑगस्ट आणि बाप्पाचा दर्शन आज आपण तिसऱ्या दिवशी करतोय. आज आपण आलो धारावीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी आपण गेलो परेलमध्ये. परेलमध्ये खूप सुंदर बाप्पा दर्शन झालं. लालबागच्या राजा पण दर्शन झालं. आपण तो पण ब्लॉग आला आपल्या चॅनलवरती. आणि आजचा ब्लॉग आहे आपण धारावीमध्ये जेवढे गणपती बाप्पा आहेत ना सगळं आपण बाप्पा दर्शन करणार आहे. तर आपण आता एक्झॅक्ट धारावी वेस्ट मध्ये ना मानो ईस्ट धारावी ईस्ट मध्ये आपण. आणि जिकडे आपला गणपती बाप्पा बसतात धारावीचा सुख करता आणि खूप सारे गणपती बाप्पा बसतात. तर आता आपण जस्ट हाय मंडपामध्येच आहे. तर बाप्पाचं नाव आहे धारावी मार्केटचा राजा. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. एका झुल्यावर बसली आहे आणि खूप सुंदर. तर मित्रांनो चॅनलला फर्स्ट टाइम सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती मी प्रयत्न करणार आहे 10 दिवस गणपती बाप्पाचे हर एक मंडळ फिरायचं. आरती पण बाप्पाची खूप सुंदर सुंदर असतात. तर ते पण तू आपल्या चॅनलवरती येणार आहे. आणि आता कमेंट केलं गणपती बाप्पा मोरया तर नक्की करा. एन्जॉय करा. आपण आज पूर्ण धारावी फिरणार आहे. तर चला कंटिन्यू करूया ब्लॉग. मार्केटचा राजा खूप सुंदर बाप्पाचा मूर्ती आहे. एका झुल्यावर बसले आणि आपण आता आलोय धारावीच्या वर्धविनायक. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकतात. जसं की एवढीच्या गल्लीतून बाप्पाची मूर्ती निघते तुम्ही बघू शकतात. आपण इथं आगमन एकदा कव्हर करू गल्लीमध्ये. आणि बाप्पाची मूर्ती खूप सुंदर. आपण जाऊन पुढे बघूयात. हे गाणे आणि वाचतात खूप सुंदर बाप्पा. मजा येते खूप मजा येते. जाऊया बाप्पा दर्शन घेऊया. मित्रांनो खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती शेषनाग आहे पाठी. आणि इकडे वासुदेव आणि त्यांच्या हातात कृष्ण. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बघू शकतो तुम्ही. आणि बाप्पा असे शेषनाग असे दाखवले बसलेत. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता. खूप सुंदर बाप्पा येतात. गदा या साईडला नाव लिहिलंय धारावीच्या वर्धविनायक. आणि साईडला बघा चक्री आहे. या साईडला पण त्रिशूळ आहे. आणि तिकडे वरती फुल दिलाय. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती. गणपती बाप्पा मूर्ती ही साल कोणाची. तो धारावीचा वर्धविनायक आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती. आणि ही जागा बघता काय केवढीशी जागा तुम्ही बघू शकता बघा. हा वॉल ते एवढा वॉल थोडीशी जागा आहे. आणि खूप सुंदर बाप्पाची धारावीला मूर्ती बसली आहे. ही आहे धारावीचा सम्राट. एवढीशा जागेमध्ये बाप्पाची मूर्ती आहे. खूप सुंदर. तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये बसले. पण जी ही जागा आहे ना ही लय छोटी आहे. तर मी विचारतो बाप्पाची मूर्ती कशी असेल. आणि ट्रॉली बाहेर उभी आहे. धारावी सम्राट बाप्पा दर्शन घेऊया. आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती दाखवतो तुम्हाला मी. धारावी सम्राट खूप सुंदर बाप्पाची मूर्ती अरुंद तरी बनवली आहे. फेस आपलं समजत. हा खूप सुंदर. नाव पडलेलं धारावी सम्राट. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती. तर धारावीला आले बाप्पा दर्शन घ्यायला. आणि दर्शन हे बघा भिजलं बघा पूर्ण भिजलंय. तर आजचा प्लॅन आहे की काय करायचं आता. खूप 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 पाऊस आलाय. ऑलरेडी भिजलोय आणि अजून भिजतो. काल पण परेला भिजलो.
आणि आता पण आम्ही लोक धारावीमध्ये तिसरा दिवस बाप्पाचा आहे. तर फक्त बीचचा पाऊस कमी नाही होत आहे. हे बघा एवढा पाऊस आहे की आम्ही दर्शन करायला गेलो ना तर पूर्ण भिजू. तर बघा हा तर ऑलरेडी छत्री आणला वाटलेली बघा, इकडे छत्री घेऊन आलाय आणि हा भाऊ आला आपल्यासोबत. तर पूर्ण भिजू, समजत नाही काय करायचं काय नाही करायचं. कारण आम्ही आता आम्ही पाण्यामध्ये ना डुबकी मारून जाणार आहे मस्तपैकी. तर तुम्ही पण चला आपल्या. आता वाजले 3:12 झालेत. तर इकडे आम्ही गणपती बाप्पा कव्हर करू शकतो, पण आम्ही पूर्ण भिजून जाऊ. धारावीमध्ये पाणी भरलं तर आम्ही आमच्या घरी जाऊ ना शकत. तर विचार करतोय काय करू. तर ब्लॉग याच्या पुढे कंटिन्यू होणार आहे की मला माहित नाही, पण लेट सी. पाऊस 2-4 मिनिटात कमी झाला बाप्पाच्या आशीर्वादाने तर आम्ही कव्हर करू. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहू आणि नंतर अपडेट देतो मी तुम्हाला. आता आपल्या समोर एक गणपती बाप्पा आहेत, ते आहेत. तुमचं नाव काय मानव? रोडचा राजा नाही, धारावीचा क्रॉस रोडचा राजा. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. आणि आता जस्ट मी तिकडूनच चालू केला. जर तुम्हाला बोललो की पाऊस तर खूप आहे. अजून मी 10-15 मिनिटं झाले पण पाऊस तर जात नाही आणि आम्ही लोक इथेच राहिलो. धारावीचा मानाचा राजा त्याच्या समोर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर आता मानव भाऊ तर भिजला, तुम्हाला दाखवलं मी. मानव भाऊ आता बोलेल की काय 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 बोलत नाही. बोल. बघा आता आपण निघालेलो ब्लॉग बनवायला. ब्लॉगच्या नावाने आपला पाऊसच पुन्हा कल्याण करून टाकतो दरवेळी. काल पण परेलला गेलो, परेलला पण पाऊस आलेला, पण तो जास्त नाही, थोडा खूप आहे. आज धबधबा पडतोय पूर्ण. कारण तेजस येतो ना, गेल्याची पण आले तेजस, तेव्हा पण पाऊस पडला. यावेळी पण आला तेव्हा पाऊस पडला. आम्ही कॉलेजमधून आलेलो तिघजण, मी, मानव आणि वेदिका आलेली. तर पाऊस तर खूप आहे. इकडे वेदिका बसले. वेदिका काय बोलणार या पाऊसला? काय नाही बोलणार. अच्छा, इथे आपल्यासोबत अजून एक आपला मित्र आहे मंथन भाऊ. काय बोलणार मंथन भाऊ पाऊस बद्दल? लवकर पाऊस होते त्यांचे ब्लॉग अजून वाढत होते. कारण आज तारीख आहे 29 तारीख आणि लोक 28 तारखेला रात्री धारावीच्या बाप्पाचे खूप सारे बाप्पा आहेत ना, जेवढे बाप्पा बसतात सगळ्यांचं दर्शन करून आले. फक्त आम्हाला दर्शन करायचं होता आणि भाई कॉलवर बिझी झालाय. तर पावसाला फोन केलाय यांनी, मानवनी पावसाला फोन केलाय की पाऊस लवकर जा. आता बघा आपण घेतला क्रॉस रोडच्या बाप्पाचं दर्शन. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. एक बाप्पाची मूर्ती समोर पण आहे, पण पावसामुळे थांबल्यात. तर पाऊस थांबल्यावरच आपण बाप्पा दर्शन घेऊ. मित्रांनो आता वाजले 3:30 आणि आम्ही लोक मध्ये काय करताय बघा, मंडपामध्ये बसून आम्ही लोक इकडे लुडो खेळतायत. मानव आहे, वेदिका आहे, मंथन आहे. इकडे लुडो चालू आहे आमचा. आणि पाऊस थांबत आहे म्हणून बोलले जरा चिल करूया आणि आपण चालू केला आता लुडो खेळायला. पाऊस गेल्यावरच लगेच आपण जाऊ बाप्पा दर्शन घ्यायला. ब्लॉग मध्ये कंटिन्यू 10-15 मिनिटं आम्ही टाइमपास केला लुडो खेळायला. आणि ही मॅडम जितली म्हणजे एक ती सोमती आतमध्ये गेली आणि आता आपण चाललोय धारावीचा मानाचा राजाचा बाप्पा दर्शन घ्यायला. पाऊस तर हलका कमी झालाय म्हणून बोललो की चला जाऊया फटाफट. आपल्याला जायचंच आहे, लवकर घरी पण जायचंय, ब्लॉग पण एडिट करून अपलोड करायचंय. तर निघालो आम्ही लोक. आता वाजलं 3:40. धारावी मानाचा राजा खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे आणि खूप 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 सुंदर बाप्पा डायमंड वर्क केलं तुम्ही बघू शकता. ते बघा खूप सुंदर. वरती मुकुटला पण सोनवर पण खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. बाप्पाची मूर्ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बघा आणि डेकोरेशन एकदम साधा सिंपलच आहे. तर साधा सिंपल मध्ये गणपती बाप्पाचा मूर्ती खूप सुंदर वाटते डेकोरेशन मध्ये. आणि ही ऑन द रोडच आहे आणि आता थोडा हलका पाऊस पडतोय बघा. ऑन द रोडच आहे. तर खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. बाप्पाचं दर्शन घेतलं आपण सगळ्यांनी आणि तुम्ही पण घेतला, मी पण घेतलं. मित्रांनो धारावीच्या डोंगरावरनं खूप सुंदर अशी बाप्पाची एका पायावर उभी आहे. तसं दाखवलं की दगडावरती उभी आहे बाप्पाची मूर्ती. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बघा. थोडी उंच आहे, 25-27 फूटची बाप्पाची मूर्ती असेल. खूप सुंदर. असं इकडे मोर तुम्ही बघू शकता. असं इकडून एक साईडला मोर दिसतोय आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. आणि इकडे घरगुती बाप्पाची मूर्ती 6 ठेवल्या आहेत. तर 1, 2, 3, 4, 5, 6 बाप्पाची मूर्ती. खूप सुंदर सुंदर बाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता बघा. खूप सुंदर घरगुती गणपती बाप्पाची मूर्ती आहे. छोट्या गणपती बाप्पाची मूर्ती असतात ते बघा. इथे पण आहे, अजून इथे पण 2 आहेत. खूप सुंदर. तर ही बाप्पाची मूर्ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धारावीच्या डोंगरावरनं खूप सुंदर.
मित्रांनो हा पाऊस काय बंद नाही होणार आहे आणि बाप्पा दर्शन आम्ही घ्यायचं काय बंद होणार आहे. तर पाऊस आणि दर्शन एकत्र घेतो. छत्री बित्री आहे आमच्याकडे, छत्री थोडा जुगाड करून आम्ही लोक घेतो. आणि आजचा ब्लॉग खूप 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 पावसात भिजून आम्ही लोक ब्लॉग बनतोय. तर प्रेम सपोर्ट दाखवतो तुम्ही लोक. आणि आता आम्ही आलो आहे शिवाजी स्पोर्ट्स क्लबच्या बाप्पाचे, तिकडे बाप्पा बसतात. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती तुम्हाला दाखवतो मी बघा. खूप खूप सुंदर, खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बसलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही खाली घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. दाखवतो मी तुला अजून थोडा सिनेमॅटिकला दाखवतो. पण बाप्पाची मूर्ती कशी वाटली नक्की कमेंट सांगा. मित्रांनो पाऊस दो दो. आता आपण आलोय गोल्डन रॉक स्टार्स आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. लहान मूर्ती आहे पण खूप सुंदर. आता पावसामध्ये ब्लॉग एन्जॉय करा बघा. खूप खूप पाऊस आहे इकडे. पाणी बिनी सगळं आमचे पॅन्ट बिन पूर्ण भिजले आणि ब्लॉग एन्जॉय करतोय आम्ही लोक. आणि ब्लॉग एन्जॉय तुम्ही करतोय आणि इकडे खूप सुंदर दर्शन करतो. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती बसू बघा. आणि इकडे काम चालू आहे, डेकोरेशनचं काम चालू आहे इकडे. थोडा बाजूला असं जसं तुम्ही खूप सुंदर डेकोरेशन आहे आणि काम तर चालू आहे. बाप्पाची मूर्ती खूप सुंदर, छोटी मूर्ती आहे पण खूप 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 तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. पुढे आणि आपल्याला भेटला धारावीचा गणराज. पावसामध्ये भर पावसामध्ये पाऊस आहेच आणि आम्ही बाप्पा दर्शन घेतोय. धारावीचा गणराज खूप सुंदर असा आहे. तिथे खाली राक्षस, समोर नाग, बॅलन्सिंग मूर्ती बघा. एका पायावरती बाप्पाची मूर्ती आहे आणि दाखवतंय की राक्षसला बाप्पा मारतायत त्रिशूळने. आणि पाठी आहे आणि पाठी आहे शंकर. खूप सुंदर अशी शंकराला पण एका पायावरती बॅलन्स केलं, पृथ्वीवरती अशी उभ्या आणि बॅलन्स करताय. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे, खूप सुंदर. धाराईचा गणराज खूप सुंदर. आणि इकडे छोटी मूर्ती आहे इकडे खूप सुंदर अशी बाप्पाची. आणि पूर्ण बघा केवढा सुंदरचा लुक आहे बाप्पाचा. धारावीचा गणराज मित्रांनो तिकडे बसतो आणि आपण थोडाच पुढे आलो ना तर इकडे तुम्हाला लाईनीत गणपती बाप्पा दिसतील बघा. सगळे लाईनीत मंडपात सगळे आपण बाप्पा कव्हर करणार आहे. तर आता आपण आहे ब्लॅक स्टार किंग ऑफ धारावी. म्हणजे खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे, खूप 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 सुंदर. बघा छोटीशी मूर्ती आहे, मंडळ झालंय मोठा आहे. बघू तुम्ही मंडप एवढा मस्त बनवलाय. सिन्स 2979 आहे. तर 2007 मधला आहे. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. आणि पाऊस येतो छत्री घेऊन फिरतात. पाणी बघा केवढा भरलाय बघा. बघा जो हा मंडप आहे ना तिकडे खाली पाणी आहे, पाणीच पाणी आहे. आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. आम्ही कव्हर करतो तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी आणि आपला बाप्पाचा आशीर्वाद घ्यासाठी. मित्रांनो पुढे झालो आपण धारावीमध्ये आणि पुढे बाप्पाची अजून एक मूर्ती भेटते. दर्शन खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे आणि असं दाखवलं की दगडावर उभी आहे. आणि खाली बघू शकता तुम्ही 2-2 मूर्त्या आहेत बाप्पाच्या. तर इकडे काम चालू आहे जस्ट बघा तुम्ही बघू शकता बघा इकडे काम चालू आहे. आणि बाप्पाची मूर्ती खूप सुंदर. जे हार टाकलेत ना खूप सारे यावर्षी जेवढे बाप्पा आहेत ना खूप सारे बाप्पावरती असे या लुकचे हार आहेत. तर खूप सुंदर वाटतं आणि बाप्पाची मूर्ती पण खूप सुंदर अशी दगडावरती आहे बघा. मित्रांनो पुढे आपण जसं आलो अजून एक आणि खूप सुंदर बाप्पा अजून एक बाप्पा दर्शन झालंय. बघा तुम्ही बघू शकता एकदम छोटी मूर्ती आहे, मंडळाची मूर्ती छोटी मूर्ती आहे. आणि तिकडे बघा तिकडे एक अजून एक बाप्पाची मूर्ती आहे छोटी आणि जशी अजून एक छोटी इकडे बाप्पाची मूर्ती आहे. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. तुम्हाला छोटी नक्की कमेंट करून सांगा. नाही का जो मूर्ती तर बाप्पाची छोटी आणि प्रभाळ आहे ना खूप सुंदर आहे. आणि सगळं की बाप्पा असे बसले आहेत आणि खाली असं एकदम मोठा पाठ दिलाय. तर खूप सुंदर बाप्पा दर्शन झालंय. बोला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो अजून पुढे आलो आपण आणि इकडे आपल्याला केडी ब्रदरचा गणपती बाप्पा खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. ऑरेंज कलर मध्ये पण जो प्रभाळ आहे तो पण खूप सुंदर आहे. आणि बाप्पाची मूर्ती जास्त हाईटला नाही, बाप्पाची मूर्ती असेल ती लगभग 12-13 फूटला आणि प्रभाळ तो खूप मोठा आहे. पण सुंदर आहे बाप्पाची मूर्ती बघा. खाली बघा इकडे एकच बाप्पाची मूर्ती आहे लहानशी आणि अशी बाप्पाची मूर्ती बघा केवढी उंच, खूप सुंदर. आणि बाप्पाला साईडला गोल्डन हात घातलाय गोल्डन कलरचा.
ते पण खूप सुंदर वाटतंय. आणि इकडे जास्त करून तर ग्रुपचेच नाव दिलेत बाप्पाचे. तर खूप सुंदर मित्रांनो, खूप सुंदर अशी बाप्पाची अजून एक मूर्ती भेटली. मंडळाचं नाव आहे धारावीचं विघ्नहर्त ना. धारावीचा विघ्नहर्त खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. आणि प्रभाळ आहे ना तो मुंबईचा सम्राटसारखा आहे. गेल्या वर्षी बाप्पाची मूर्ती होती ना, तो प्रभाळवरती असं चिटकावला ना तो मुंबई सम्राटला होता. यावर्षी या गणपती बाप्पाला आहे. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बघा. आणि उंच पण आहे. इकडे पण 3-3 बाप्पाच्या मूर्ती आहेत. मित्रांनो, पुढे आपण परत आलो आणि अजून आपल्याला भेटला धारावीचा गणराज. तर मानव बोलतोय की हा मेन गणराज आहे. तर बाप्पाची मूर्ती, ही पण बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. या लोकांनी असं इकडून डायरेक्ट हे केलंय. आणि बघू शकता बाप्पाची मूर्ती तुम्ही. त्याला प्रभाळ आणि इकडे बाजूला जे डिझाईन आहे ना, त्याला सर्वांनी डिझाईन अशी लावली की असं वाटतं ते प्रभाळच आहे. पण आता मी बघितलं तर खूप सुंदर. आणि छोटी बाप्पाची मूर्ती आहे ना, माशावर आहे. तर ती पण खूप सुंदर वाटते बाप्पाची मूर्ती. लहान मूर्ती आणि मोठी मूर्ती. धारावीचा गणराज. मित्रांनो, खूप सुंदर अशी बाप्पाची छोटी मूर्ती. आणि आपण आता धारावीमध्ये आणि इकडे हाय मुंबईचा महागणपती. कुठे गेला बाबा? हा, मुंबईचा महागणपती धारावी. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बघा. हातामध्ये डायरेक्ट गोल्डन कलर मारलाय आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती अशी मोरावर बसली आहे बघा. आणि खूप उंच अशी बाप्पाची मूर्ती आहे. डेकोरेशन एकदम साधा सिंपल आहे, पण बाप्पाची मूर्ती एकदम सुंदर. तो तर घातल्या पिंक कलर मध्ये. मित्रांनो, पुढे येता येता आम्हाला दिसला धारावीचा वर्धविनायक. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. आणि बॅलन्स तर खूप सुंदर असा केला असेल. एका बांबूवरती बाप्पा बसलेले बघा. केवढा उंच बघा. तुम्ही बघू शकता लगभग 2-3 फूट वरती सीधा बांबूच्या वरती बाप्पा बसले फ्लावर वरती. खूप सुंदर. धारावीचा वर्धविनायक. आणि इकडे एक बाप्पाची मूर्ती आहे, छोटीशी मूर्ती आहे. ती पण खूप सुंदर आहे. धारावीचा वर्धविनायक खूप सुंदर. मित्रांनो, धारावीचा मोरया खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. 25 वर्ष पूर्ण कंप्लीट झालंय मला. आणि जे प्रभाळ असं प्रभाळ तर नाही एकदम वरती प्रभाळ, पण हे असे घोडे दाखवलेत. आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. जे यांचे मेन अध्यक्ष त्यांची आम्ही वार्ता केली जेव्हा बाप्पाची मूर्ती बनवती, तेव्हा खूप सुंदर त्यांचे जे मंडळाचे मेन आहेत त्याला कोण खूप सुंदर आहे. आणि इकडे डेकोरेशन खूप सुंदर बाप्पाचा केलं. तुम्ही बघू शकता धारावीचा मोरया. मित्रांनो, धारावीचा मोरया बाप्पाची मूर्तीच एवढी अशी आहे ना की तुम्हाला दाखवतो मी बाप्पाची मूर्ती कशाली असेल. तुम्हाला दाखवतो. गल्ली केवढीशी आहे, खूप सुंदर अशी छोटी एकदम गल्ली आहे. आणि बाप्पाची मूर्ती खूप सुंदर. तुम्हाला तर गल्ली दाखवतो मी. आणि कमेंट करा, अजून तर नाही केलं सगळं बाप्पा मोरया तर नक्कीच करा. आणि बाप्पाची मूर्ती बघा खूप सुंदर. मित्रांनो, धारावीचा मोरया एवढीच्या गल्लीतून बाप्पाची मूर्ती कशी नेली असेल. आम्ही पण विचार करतोय का ते आता मला ते लोक बोलले जेव्हा आम्ही वार्ता केली ना, त्यांनी गणपती बाप्पाची मूर्ती बोलले. पण खूप सुंदर गल्ली बघा, बघा गल्ली बघा केवढीशी आहे. आणि या गल्लीतून बाप्पाची मूर्ती आली बघा, केवढीशी मूर्ती आहे. आता आपण जाऊया, आपण पुढे गणपती बाप्पाचे दर्शन घेतोय. आता 5 वाजले सकाळपासून आले, आता फिरतोय गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. अजून 2-4 गणपती बाप्पा बाकी आहेत. तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू आपण करतोय. तो आहे धारावीचा सुका करता. बघू शकतात बाप्पाची मूर्ती खूप सुंदर अशी आहे. आम्ही लोकांनी बाप्पाचं आगमन मिस केलेलं, कारण का आम्ही लोक होते काळाचौकीच्या गणपतीच्या बाप्पाला शूट करता. आणि बाप्पाची मूर्ती निघालेली गणसंकुल वर्कशॉप मधून. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बघू शकता तुम्ही बघा. आणि जे डेकोरेशन केलं ते पण खूप सुंदर आहे. असं दाखवलंय की असे बाप्पा घोड्यावर बसले आहेत. तर खूप सुंदर. तनु, आजच्या ब्लॉगचा लास्ट गणपती बाप्पा दर्शन आपण घेतो धारावीमध्ये. आणि बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. बाप्पाची मूर्ती खूप 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 सुंदर आहे. दाखवतो मी तुम्हाला. जातो आपण पुढे पुढे. आणि समोर धारावीचा मानव काय गजमुख. धारावीचा गजमुख बाप्पाची मूर्ती दाखवतो. चाललंय पुढे पुढे. पाऊस तर काय थांबत नाही. आणि आम्हाला आज पण वाजले 6, काल पण 6:30 झालेले. आज वाजले 6 धारावीमध्येच.
तर आपला ब्लॉग लवकर एडिट करून मी अपलोड करीन तुमच्यासाठी आणि बाप्पाचा आशीर्वाद आपला असंच पाठी असणार आहे. मित्रांनो, ताराईचा गजमुख खूप सुंदर बाप्पाचा बघा. एका पायावरती स्टँडिंग आहे, खाली मासा आहे आणि इकडे 2 बाप्पाचे लहान लहान मूर्ती आहेत. आणि बघा हा असला मासा आणि खूप जसं बाप्पाची मूर्ती स्टँडिंग. हा रोड केवढा मोठा आहे रेड कलरचा, खूप सुंदर. लांबूनच एकदम भारी वाटली बाप्पाची मूर्ती. अजून जवळच अजूनच खूप मस्त छान आहे. बाप्पा दर्शन झालं फायनली. धारावीचा गजमुख. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आज आपण धारावीमध्ये बाप्पाचे दर्शन केले. खूप सुंदर बाप्पाच्या मूर्त्या होत्या. खूप सुंदर दर्शन झाला. गर्दी नाही भेटली आपल्याला. मला वाटलं की गर्दी भेटेल, पण गर्दी नाही भेटली. आणि हा पाऊस हा जायचं नाव घेत नाही. काय म्हणतो मानो? पाऊस जायचं नाव नाही घेत, पाऊस पण त्याच्यात जायचं नाव घेतोय आपल्याकडनं. आता अरे तर सकाळपासून इथे आहे. आम्ही लोक 12 वाजता आले इकडे आणि आता 6 वाजल्यात. आता निघायचा टाइम झाला. धारावीवर चाललोय. 12 तास तो इकडे होता. 12 तास नाही रे, 6-7 तास होतो इकडे. बाप्पाचे खूप सुंदर सुंदर दर्शन झाले ते पण मानवमुळे झाले. कारण मानवने दाखवले बाप्पा इथे बसतात, बाप्पा तिकडे बसतात. सगळ्या खूप सुंदर सुंदर मजा केली आम्ही. खूप सुंदर बाप्पा दर्शन घेतलं. आणि याच्यानंतर अजून एक ब्लॉग येणार आहे, तो आहे केतवाडीमध्ये जाणार आम्ही उद्या 30 ऑगस्टला ना मानव. तर मानव चॅनलला पण सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. मानव चॅनलचं नाव आहे मानव चॅनलचं नाव बोल, बॉब मन्नूस ब्लॉग. मन्नूस ब्लॉग. सपोर्ट करा भावाला, भाऊ मेहनत करतोय. तो काल तो सकाळी आहे ना माझ्यासोबत आलेला परेलला आणि रात्री परत धारावीचे गणपती जेवढे कव्हर केले त्यांनी आणि आमच्यासोबत परत केले. तर भावासाठी एक धन्यवाद. आणि आजचा ब्लॉग नक्की कमेंट सांगा कसा वाटला. कमेंट करायचं गणपती बाप्पा मोरया ती पण करा. आणि आपण सबस्क्राईब नाही सबस्क्राईब करा. आता आपण उद्या ब्लॉग आहे, तो आहे खेतवाडीचा बाप्पाचा. खेतवाडीमध्ये जेवढे गणपती बाप्पा असतात सगळं आपण दाखवणार आहे. भेटूया एक न्यू ब्लॉग मध्ये. बाय.